हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड्स द कॅपिटल ऑफ लर्निंग। आज आपण आपल्या सेशनमध्ये महाडिस्कॉम द्वारा रिसेंटली रिलीज करण्यात आलेल्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या वॅकन्सीबद्दल त्याचा पेपरचा कंप्लीट नॉन टेक्निकल सिलेबसचा ॲनालिसिस करणार आहोत आणि मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहोत की कुठले टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे, ज्यामुळे तुम्हाला 80 प्रश्नांची संपूर्ण तयारी ही तुम्हाला या टॉपिकमधून करावयास मिळेल। बघा, हे जर तुम्ही टॉपिक्स कराल तर तुमचं सिलेक्शन हे मात्र नक्की आहे, मी तुम्हाला आजच सांगू इच्छितो। आता रिसेंटली 5/2023 साठी ह्या अपडेटसाठी बघा, 5/2023 म्हणजे काय, महाडिस्कॉम द्वारा रिलीज करण्यात आलेली जी वॅकन्सी याचा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर हा तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवा, कारण की कुठलीही अपडेट वेबसाईटला येते तर ती या नोटिफिकेशन नंबरने ते मेन्शन करतात। ओके, तर महाडिस्कॉममध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांकरिता ज्या भरती आलेल्या आहे त्याच्यामध्ये आता जवळपास 500+ जागा आहेत। ओके, त्यामध्ये त्याचा जो एक्झामिनेशन पॅटर्न आणि स्पेशली नॉन टेक्निकलचे कुठले टॉपिक तयार करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला 100% सिलेक्शन त्यामध्ये मिळेल। आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या टेक्निकलची तयारी करतात, ठीक आहे, या 50 प्रश्नांना वगळून आपल्याला 80 प्रश्नांना सुद्धा सोडवायचं असतं। ठीक आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये मी देणार आहोत। पण सेशनला सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका, कारण की त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेट ही तुम्हाला पाहावयास मिळेल। आता बघा, सर्वप्रथम आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया। बघा, आता रिसेंटली एक शुद्धीपत्रक जे आहे महाडिस्कॉमने जारी करण्यात आलेलं होतं। ठीक आहे, जाहिरात क्रमांक 5/2023 साठी कनिष्ठ सहाय्यक लेखा, ठीक आहे, जी कॉमर्स बेस्ड आपल्याकडे वॅकन्सी आली आहे। यामध्ये जर तुम्ही एकूण पदे बघितलेत, ठीक आहे, तर त्यामध्ये 510 टोटल पदे आहेत। ठीक आहे, आणि या पदाकरिता, ठीक आहे, बरेच सगळे विद्यार्थी एलिजिबल असताना सुद्धा त्यांना एक्झामिनेशन पॅटर्न किंवा त्यांना कशा प्रकारे तयारी करायची हे सुद्धा माहिती नसतं। ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। 500+ आपल्याकडे वॅकन्सीज आहेत, तर त्याला कशी तयारी करायची, त्याचा एक्झामिनेशन पॅटर्न काय हे मी तुम्हाला सांगतो। आता बघा, सर्वप्रथम इथे तुम्हाला एक महाडिस्कॉम ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा एक्झामिनेशन पॅटर्न जो ऑफिशियली त्यांनी दिलेला आहे तो तुम्हाला इथे पाहावयास मिळेल। बघा, त्यात काय असतं, टोटल जे प्रश्न असतात आपल्याकडे, ठीक आहे, ते असतात 50 + 40 + 20 + 20 म्हणजे किती, 130 प्रश्न जे असतात। ठीक आहे, बरोबर आहे, हे आपल्याला 150 मार्कासाठी विचारले जातात। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतं, 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहतं। ठीक आहे, तर त्याआधी बघा, टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमचं जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावरती जे तुम्हाला टेक्निकल जे प्रश्न विचारतात त्यावरती 50 प्रश्न हे 110 मार्कासाठी विचारले जातील, बरोबर आहे। त्याचबरोबर टेस्ट ऑफ GKचं, त्यामध्ये रिझनिंगचं 40 प्रश्न, ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न आणि मराठी लँग्वेजचे 20 प्रश्न, असे मिळून तुम्हाला कंप्लीट हे 80 प्रश्न जे आहेत, ठीक आहे, हे टोटल 80 प्रश्न जे आहेत हे 40 मार्काला विचारले जातात। आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय महत्त्वाची, की 50 मार्क आणि 110 मार्क्स म्हणजे किती, प्रत्येकी 2.2 मार्क प्रत्येकी प्रश्नाला यामध्ये दिसतात आहे। तुम्ही इथे कन्सिडर करतात, बरेच विद्यार्थ्यांचा इथे 99% विद्यार्थी, ठीक आहे, सिलेक्शन का घेऊ शकत नाही हे मी तुम्हाला आज सांगतोय। बघा, त्यांना वाटतं की 40 प्रश्न 20 मार्काला म्हणजे नॉन टेक्निकलमध्ये फक्त 0.5 मार्क मिळतात आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नामागे। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे 50 प्रश्न आले तर तुमचा एक ॲव्हरेज जो स्कोअर बनतो तो 40 ते 45 बनतो। ठीक आहे, हा अटेम्प्ट असतो, हा तुमचा सहसा अटेम्प्ट असतो 40 ते 45। ठीक आहे, यामध्ये सुद्धा जर तुमचं निगेटिव्ह मार्किंग गेलं तर हे जवळपास 35 ते 40च्या घरामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात। पण हे सुद्धा पेपर इझी आल्यानंतर, पण तुम्ही कितीही अटेम्प्ट करा की 50 पैकी 50 अटेम्प्ट करणं हे फार एक एक्सेप्शनल केस मानले जाते। ठीक आहे, हे फार एक रेअर केस मानले जाते। पण होतं काय, तुम्हाला किती अटेम्प्ट केलं तरी आपल्याकडे 2 तासामध्ये आपल्याला हे रिमेनिंग 80 प्रश्न सुद्धा करावे लागतात, कारण की जे विद्यार्थी हुशार आहेत हे सर्वप्रथम ह्या नॉन टेक्निकलला टार्गेट करतात आणि जर त्यांनी 40 ते 45 सुद्धा ॲक्युरेट अटेम्प्ट करून आलेत तरी त्यांचं सिलेक्शन इझिली होऊन जातं। ठीक आहे, आणि त्यापेक्षा कमी झालं तरी होतं, पण प्रोव्हाइडेड तुम्हाला हा नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या करायला पाहिजे। आता बघा, आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कुठल्या प्रकारचे टॉपिक निवडा। ठीक आहे, 100% आपण जे रिसेंटली जो पॅटर्न चेंज झालेला आहे किंवा जे अपडेट्स येतात आहे IBPS त्यानुसारच मी लेटेस्ट तुम्हाला सांगतोय। आणि यामध्ये तुम्हाला नुकत्याच मार्चमध्ये झालेले सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, ठीक आहे, DYच्या आणि ॲडिशनलचे जे एक्झाम झाल्या त्यानुसारच मी तुम्हाला एक्झॅक्ट पेपर पॅटर्न हा ॲनालिसिस करून देतोय। म्हणून तुम्ही लक्षात घेत चला, आजचा सेशन खूप महत्त्वाचा राहणार आहे तुमच्या 2024 पेपरसाठी। ओके, जितकेही विद्यार्थी आहेत त्यांनी संपूर्ण सेशन पाहायचं आहे, तुम्हाला सगळं समजायला येईल कुठले टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत। आता बघा, ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं 0.5 मार्क जरी आहेत तरी एक मार्क हा थेंबे थेंबे तळेसाचा असा आपल्याला परीक्षेत पाहायला मिळतो। म्हणजेच काय की आपल्याला एक मार्क कलेक्ट करावा लागतो आणि या प्रश्नांना 40 पैकी निदान आपल्याकडे
35+ मार्क तरी यायला हवेत. ठीक आहे, म्हणजेच किती 80 प्रश्नांपैकी तुम्हाला 70 क्वेश्चन तरी ॲक्युरेट यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला त्याची एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी जी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहोत. कुठले टॉपिक रिझनिंगमध्ये, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये आणि मराठी लँग्वेजमध्ये हे तयारी करायची. ठीक आहे, कारण की आमच्याकडे आता बरेच सगळे कॉल्स यायला सुरुवात झालेली आहे की मराठी लँग्वेजमध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये त्यांचं मागच्या वेळी एकाच गोष्टीमुळे सिलेक्शन नाही झालं की त्यांनी SSC आणि TCSचा पॅटर्ननुसार अभ्यास केला. ठीक आहे, त्यांनी कुठले टॉपिक्स केले, कॅलेंडरचे टॉपिक्स तयार केले. ठीक आहे, क्यूब्सचे टॉपिक केले, जो नॉन ॲनालिटिकल रिझनिंग होता. ठीक आहे, वर्बल बेस्ड. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन हे बरंच सगळं होतं, त्यामुळे त्यांना रिझनिंगचे कुठले टॉपिक तयार करायचे हेच माहिती नव्हतं. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा, हे सगळे टॉपिक्स मी आज जे सांगतोय, तुम्ही टेक्निकलची तयारी करत आहात. ठीक आहे, तुमचं प्रोफेशनल नॉलेज ते तर फार चांगलं आहेतच, पण सोबतच तुम्हाला इक्वली वेळ नॉन टेक्निकलला द्यावं लागेल. आता बघा, मी तुम्हाला सर्वप्रथम लॉजिकल रिझनिंगचा टॉपिक्स आणि त्याचे सिलेबस सांगणार आहोत. एक्झॅक्ट किती क्वेश्चन येतात कुठल्या टॉपिकवरून, कुठल्या टॉपिकला तुम्हाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओके, तर बघा, सर्वप्रथम डायरेक्शन सेन्स हा आपल्याला टॉपिक येतो. डायरेक्शन सेन्स म्हणजे याला आपण मराठीमध्ये दिशाज्ञान म्हणतो. त्यामध्ये काय होतं, असा प्रश्न दिलेले असतात, एक आपल्याकडे 3 ते 4 लाईनचा एक पॅसेज असतो किंवा एक सिंगल बेस असतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे सब क्वेश्चन असतात 1, 2 आणि 3. दिशाज्ञान म्हणजे काय, एक व्यक्ती उत्तरेकडे जातो, 4 किलोमीटर चालतो, मग तो उजवीकडे वळण घेतो, 3 किलोमीटर चालतो. ठीक आहे, नंतर तो खालच्या दिशेला येतो. ठीक आहे, किंवा तो उजव्या त्याच्या लेफ्ट बाजूला जातो, नंतर मग तो त्याच्या शेवटच्या ऑफिसला जाऊन पोहोचतो. ठीक आहे, किंवा त्याच्या शेवटच्या डेस्टिनेशनला जाऊन पोहोचतो. तर तुम्हाला विचारतील त्याने टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं. ठीक आहे, तो कुठल्या शेवटच्या दिशेला आहे आता. ठीक आहे, सुरुवातीपासून समजा हे स्टार्ट झालं आणि हे एंड झालं, तर स्टार्टिंगपासून तो एंडपर्यंत कुठल्या दिशेला आहे. ठीक आहे, आणि नंतर म्हणजे काय, याचा डिस्टन्स किती आहे. हे असे 2 ते 3 प्रश्न आहे ना, आणि मोजके तुम्हाला एक्झॅक्ट सांगायचं म्हटलं तर 3 प्रश्न हे हमखास ठरलेले आहेत बघा. आणि तुम्हाला अश्युरिटीने सांगतो, ज्या दिवशी तुमचा पेपर होईल तुम्ही हा सेशन ओपन करून बघा, जेवढे मी टॉपिक आज सांगतोय तेवढेच तुम्हाला पाहावयास मिळेल एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, तर बघा, 3 प्रश्न यावरती ठरले असतात आणि हा फार एक सोपा टॉपिक असतो. यासाठी तुम्हाला दिशाज्ञान म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, ठीक आहे, ह्या डायरेक्शनला कसं ऑपरेट करायचं, कसं त्याशी प्रश्न सोडवायचे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. 3 प्रश्न यावरती येणार आहेत, सोपा प्रश्न आहे हा. टॉपिक फार इझी आहे. दुसरा टॉपिक आहे तो ब्लड रिलेशन, ज्याला आपण नातेसंबंध म्हणतो. नातेसंबंध म्हणजे काय, 3 ते 4 प्रश्न. अगेन काय होतं, पॅसेज येतो एक. ठीक आहे, 3 ते 4 ओळींचा एक प्रश्न येतो. आपल्याला तो जरी मोठा वाटत असला पण तो समजावयास फार सोपा असतो जर तुम्हाला त्याचे कॉन्सेप्ट माहिती असतील. तर त्यामध्ये म्हणतात की ए हा बीचा हजबंड आहे. ठीक आहे, त्यानंतर बी हू इज अ फिमेल अँड हॅज 3 चिल्ड्रन. अशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे ते एका पॅसेजमध्ये तुम्हाला नातेसंबंधांबद्दल आपल्या कोड्या प्रकारेच आपल्याला एक ब्लड रिलेशनचा एक डायग्राम तयार करावे लागते. ठीक आहे, त्याच्यानुसार त्यांचे नाते ओळखायचे असतात आणि त्यावरती अवलंबून त्याचे 3 ते 4 प्रश्न हे आपल्याला प्रोव्हाइड करायचे असतात. ठीक आहे, तर हा फार सोपा टॉपिक असतो. जर इझी पेपर आला तर हे 2 ते 3 क्वेश्चन जे आहेत ना तुम्ही फार इझिली सोडवू शकता. ठीक आहे, कारण की बघा, एक पॅसेज सोडवला तर तुम्हाला जवळजवळ 3 प्रश्न मिळतात. आणि समजा त्यामध्ये 4 जर प्रश्न आले तर विचार करा, तुम्हाला 2 मार्क हे फार सोप्या रीतीने मिळतात. ठीक आहे, जरी तुमचा टेक्निकल नॉलेजमध्ये एखादा टॉपिक सुटला आणि त्याला तुम्ही जास्त अटेम्प्ट करू शकले नाही तर तुम्हाला खात्री देतो, ठीक आहे, आमच्याकडे जितका काही ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे, स्टुडंटनी फक्त नॉन टेक्निकलचा जो प्रॅक्टिस त्यांनी छान केली त्याच्यानुसार त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा. ओके, 35 मार्क्स मिळणार सुद्धा व्यक्तींचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणून तुम्हाला त्याची काही काळजी करायची गरज नाही. ओके, हा झाला ब्लड रिलेशन. नंतर येतो कोडिंग डिकोडिंग. त्यातही महत्त्वाचा म्हणजे काय, चायनीज कोडिंग. ठीक आहे, 5 प्रश्न हमखास ठरलेले आहेत बघा. मी तुम्हाला जास्तच प्रश्न सांगतो कारण 4 ते 5 येतातच, पण मी तुम्हाला सांगतो एका याच्यावरती ते 5 प्रश्न विचारतातच. ठीक आहे, आता बघा, हे लॉजिकल रिझनिंगमध्ये 40 प्रश्नांची आपण तयारी करतोय, म्हणजे सरळ तुम्हाला 20 मार्क हे मिळतात आहे बघा. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा. कोडिंग डिकोडिंगमध्ये काय, चायनीज कोडिंग जे आहे, ठीक आहे, ज्याला आपण लापासा कोडिंग म्हणतो, त्यामध्ये काही वर्ड्स दिले असतात कोडेड. ठीक आहे, आणि त्याचे स्टेटमेंट दिले असतात. तर तो कुठला कोड, जसं आपल्याला म्हटलं A13 B2E. ठीक आहे, त्याच्यानंतर खालीचा आय बिलॉंग टू धिस स्कूल. ठीक आहे, आणि त्याच्या आपल्याला कोड ओळखायचे असतात. तर कुठला कोड कुठल्या वर्डसाठी हे ओळखून आपल्याला 5 प्रश्न तयारी करायचे असतात. आणि ते एकदम सोपं असतं. एकदा तुम्हाला 2 ते 3 मिनिटं वेळ द्यावा लागतो, त्यानंतर तर चायनीज कोडिंग आणि डिकोडिंग फार इझिली अटेम्प्ट करू शकता. आता बघा, तुम्हाला इथेच 3 क्वेश्चन, 3 ते 4 क्वेश्चन, 5 क्वेश्चन हे इथेच तयार झालेले आहेत. नंतर आता इनइक्वॅलिटी, अत्यंत सोपा रिझनिंगचा टॉपिक हा. ठीक आहे, इनइक्वॅलिटी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फार लकी आहात की तुम्हाला कोडेड इनइक्वॅलिटी वगैरे फारशी कमी विचारल्या जाते. पण IBPS पॅटर्न जर बँकिंगच्या विचाराने घेतला तर त्यामध्ये फार डिफिकल्ट क्वेश्चन तुम्हाला पाहावयास मिळतात. कोडेड इनइक्वॅलिटीमध्ये काय असतं, A ग्रेटर दॅन B. ठीक आहे, A ग्रेटर दॅन इक्वल्स टू B, B इक्वल्स टू C. ठीक आहे, C इज लेस दॅन D. ठीक आहे, D इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू E.
हे आपल्याला असे वेगवेगळे आपल्याकडे कोडेड दिले असतात, ठीक आहे, कोडिंग दिले असतात, इनइक्वालिटीमध्ये लेटर्स दिले असतात, ठीक आहे. याला एक स्टेटमेंट तयार करून आपल्याला विचारतात की खालीलपैकी कुठलं कथन जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, म्हणजे ए ग्रेटर दॅन बी, ठीक आहे, बी ग्रेटर दॅन ई, ठीक आहे, असे. तर त्याला आपल्याला 5 क्वेश्चन फार अगदी सोप्या म्हणजे 2 मिनिटाच्याही कमी कालावधीमध्ये तुम्ही हे 5 प्रश्न इझिली मिळवू शकता, ठीक आहे. तर म्हणून तुम्हाला सांगतो की आजचं सेशन खूप महत्त्वाचं आहे. मी इतकं डिटेलमध्ये आतापर्यंत कधीही सांगितलेलं नाही आहे. बघा, हे सगळं ॲज इट इज जो आपला एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे हेच मी तुम्हाला सांगतोय. ओके, तर इथपर्यंत कळायला तुम्हाला. आता बघा, याच टॉपिकवरून जर आपण मिनिमम क्वेश्चन जरी पकडले तर 3 क्वेश्चन, इथे 3 क्वेश्चन 6 क्वेश्चन झाले. हे 4 क्वेश्चन पकडले तर आपल्याकडे 10 क्वेश्चन आणि हे 15 क्वेश्चन. 15 क्वेश्चन तर या 4 टॉपिकवरतीच तुम्हाला पाहावयास मिळतात आहे. ओके, त्यानंतर इथं सिलोजम, ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. आता बघा, सिलोजम हे आपल्याकडे 2016-17 सारखं विचारलं जात नाही. ऑल ARB ऑल अँड सम BRC असं येत नाही, ठीक आहे. ओनली अ फ्यू, ठीक आहे, ओनली अ फ्यू, सम नॉट, ठीक आहे. या बेसिस तुम्हाला प्रश्न आपल्याला आजकाल पाहावेस मिळेल आणि मी तुम्हाला खात्री देतो हेच तुम्हाला स्टेटमेंट, हेच तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन पाहावेस मिळेल. तर तुम्हाला सिलॉजिझम बेस्ड 5 क्वेश्चन जर तयार करायचे असेल तर ओनली ऑफ यू सम नॉट बेस्डचे क्वेश्चन, जे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला यायला पाहिजे, कारण यावरतीच तुम्हाला पेपर विचारण्यात येतो. बघा काय होतं, जर 50 क्वेश्चन जे आहे तुम्हाला टेक्निकलचे, ठीक आहे, प्रोफेशनल नॉलेज हे फार इझी जरी आले तरी तुमचं नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला व्यवस्थित असायला पाहिजे. आणि जरी हे क्वेश्चन डिफिकल्ट आले तरी तुमचं नॉन टेक्निकल जे आहे एनी हाऊ तुम्हाला स्ट्रॉंग करावं लागेल, कारण की 80 प्रश्नांना सोडवायचा आहे. आणि आपण जर विचार करतो म्हटलं तर आपल्याकडे लेस दॅन अ मिनिट क्वेश्चन आहेत, कारण की आपल्याकडे 130 क्वेश्चन आहेत बघा, ठीक आहे. आणि आपल्याला वेळ किती म्हणतो, 120 मिनिटं. तर तुम्ही विचार करून चला, प्रत्येकी प्रश्नाला सोडायला 1 मिनिटापेक्षा पण कमी आहे. पण याला पाहून घाबरून जायचं कारण नाही, कारण की आपल्याकडे हा रिझनिंगचाच टॉपिक असे आहे की जे तुम्ही 2 मिनिटात एक पझल सॉल्व्ह करून त्याच्यामुळे 5 प्रश्न तुम्ही गेन करू शकता, बरोबर आहे. तर सिलॉजिझम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंतर येतं अल्फान्यूमेरिक सिरीज, जे एकदम फार सोपी असते. यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं असतं, ठीक आहे. जे स्क्रीनवरती ऑब्झर्वेशन करतात त्यामध्ये एक फार लांब अशी अल्फान्यूमेरिक सिरीज असतं. त्यामध्ये त्याच्यात विचारलं जातं की कुठला लेटर प्रिसिडिंग आहे, फॉलो करतो, हे करतो. हे सगळे टॉपिक्स जे आहेत नाही फार इझी आहे. अल्फान्यूमेरिक सिरीज तुम्ही व्यवस्थितरित्या करायला पाहिजे, ठीक आहे. याला बेसिक अवेअरनेस जरी असलं ना तरी तुम्ही याला सोडू शकता. याला सेपरेट प्रॅक्टिस करायची अशी म्हणून काही गरज नाही, पण तुम्हाला 2 ते 3 प्रश्न याला तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये किंवा सोडवताना हे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नंतर येतं मिसिंग सिरीज, ठीक आहे. मिसिंग सिरीज हा सुद्धा अल्फान्यूमेरिक सिरीजचा एक पार्ट आहे, ठीक आहे, की ज्यामध्ये आपल्याकडे लेटर येतात A13 BE2, त्याच्यानंतर काही अजून आपल्याकडे लेटर येतं CDE4 आणि नंतर एक खाली येतं, ठीक आहे. तर याच्यानंतर नेक्स्ट लेटर कुठला येईल, ठीक आहे, नेक्स्ट कॉम्बिनेशन कुठला येईल लेटर ऑफ वर्डचा, हा आपल्याला 1 ते 2 प्रश्नांमध्ये मिळेल, ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवा, हे जे पहिले 5 टॉपिक होते हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, नंतर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे आपल्याकडे पझल. लक्षात घ्या, पझलवरती 10 क्वेश्चन म्हणजेच किती, आपल्याकडे 5 मार्क हे ठरलेले आहेतच. 100% सांगतोय तुम्हाला, कारण की बघा इथे 40 क्वेश्चन, ठीक आहे, आपल्याकडे 20 मार्कला येतात आहे. या 20 मार्कचं डिव्हिजन म्हणजे 10 क्वेश्चन, 10 मार्क जे असतात ना, ठीक आहे, हे पझल आणि सिटिंग अरेंजमेंटवरती असतं. आणि हे 10 क्वेश्चन जे असतात, ठीक आहे, हे 10 जे मार्क्स आहेत ना, ठीक आहे, हे मिसलेनियसवरती असतं, हे मिसलेनियसवरती असतं. ओके, आता पझलमध्ये कुठला पझल कराल तुम्ही, बॉक्स पझलची प्रॅक्टिस करा, ठीक आहे, बॉक्स पझलची प्रॅक्टिस करा. ओके, बरोबर आहे. त्यानंतर येतं फ्लोअर बेस्ड पझल. फ्लोअर बेस्ड पझल आणि बॉक्स बेस्ड पझल सेमच असतो, फक्त यामध्ये काय की यामध्ये आपल्याकडे फ्लोअर दिले असतात 1 2 3 असे n नंबर ऑफ फ्लोअर असतात. आणि त्याच्यामध्ये कुठला व्यक्ती कुठे राहतो किंवा त्याला कुठलं अजून फळ किंवा कलर आवडतो का, ह्या सुद्धा त्याच्यामध्ये येतं, ठीक आहे. स्केड्युलिंग बेस्ड पझल असतो. आता बघा स्केड्युलिंग म्हणजे काय, ठीक आहे. काय होतं की कुठले कधी कधी एक मीटिंग, ठीक आहे, 2 तारखेला प्रति महिन्यात ठरण्यात येते, ठीक आहे. आता बघा स्केड्युलिंगमध्ये कसं वर्क करतं, ठीक आहे. एक मीटिंग आहे 3 तारखेला आणि दुसरी मीटिंग आहे 16 तारखेला, ठीक आहे. काही मंथ दिले असतात, जानेवारी, फेब्रुवारी, ठीक आहे, नंतर येतं एप्रिल, नंतर येतं आपल्याकडे जून, ठीक आहे. त्यामध्ये ते म्हणतात की जानेवारीच्या या तारखेला यांनी मीटिंग घेतली किंवा हा क्लास झाला, किंवा स्केड्युलिंगमध्ये बघा कुठला मूव्ही होता किंवा कुठला मीटिंग झाली किंवा कुठला क्लास कधी होता हे सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं. हा झाला एक स्केड्युलिंग बेस्ड क्वेश्चन. आणि याच्यामध्ये प्रत्येकी सेटला 5 क्वेश्चन येतात, ठीक आहे. यापैकी कुठलाही येऊ शकतो. आणि नंतर ते इयर बेस्ड, ठीक आहे. एक आपल्याकडे बेस इयर दिलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इयर काढून, ठीक आहे, कुठल्या वर्षी कुठला कुणाचा जन्म झाला किंवा कुठल्या वर्षी कुठला एक प्रॉडक्ट आहे तो रिलीज झाला, हे अशा प्रकारचे पझलवरती क्वेश्चन येतात. आणि 2 सेट पझलचे म्हणजेच किती, प्रत्येकी 2 सेट आले तर त्याच्यामध्ये किती क्वेश्चन होतील, 10 क्वेश्चन होतील त्याच्यामध्ये. आणि त्यामधून टोटल 10 क्वेश्चनमध्ये आपल्याला मिळणारे मार्क्स हे 5 मार्क्स फार इझिली मिळू शकतात. आता बघा एवढं इझिली हे सगळे टॉपिक्स मी तुम्हाला देतो आणि हे डेफिनेट टॉपिक आहे, म्हणून तुम्हाला याची तयारी करणं गरजेचं आहे. ओके,
ठीक आहे. तर इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. आता अजून मी तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक सांगतोय. तर बघा, दुसऱ्या नंबरवरती येतं सिटिंग अरेंजमेंट. तुम्ही एक लक्षात ठेवा, सिटिंग अरेंजमेंट प्लस पझल. ठीक आहे, ठीक आहे. यावरती 20 प्रश्न हे ठरलेले आहेतच. मॅक्सिमम कधी कधी 20 ते 25 प्रश्न सुद्धा असतात, पण मिनिमम 20 प्रश्न हे येतील म्हणजे येतीलच. आता सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय? बैठक व्यवस्था. आपल्याकडे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट येते. आता तुम्ही असं विसरून चाला की तुम्हाला एकदम बेसिक सिटिंग अरेंजमेंट येईल की 10-8 लोक एका सर्कलकडे पळून सेंटरकडे पाहत आहे. आजकाल ते इनसाईड आउटसाईड, ठीक आहे, इनसाईड आउटसाईडबद्दल वरती जे आहेत ना जास्तीत जास्त फोकस द्यायला लागलेले आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. 5 प्रश्न यावरून येतात. कधी कधी त्यांना डबल व्हेरिएबल सुद्धा असतात. डबल व्हेरिएबल म्हणजे काय? त्यांना कुठला कलर आवडतो हे सुद्धा. अननोन अनसर्टन सर्क्युलर सिटिंग असते, किंवा आपल्याकडे काही व्यक्ती दिले असतात पण व्यक्तींची संख्या किती आहे हे आपल्याला माहिती नसते. ते आपल्याला पझलवरून शोधावे लागते. ठीक आहे, एक पझल आपल्याला 3 ते 4 मिनिटांमध्ये संपवण्याचा टार्गेट आपला असायला पाहिजे. होतं काय की आपल्याला अवेअरनेस असतं, फक्त आपण त्याची प्रॅक्टिस करत नाही, आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे आपल्याला हे जे प्रश्न आहेत एका पझलला 8 मिनिटं सुद्धा विद्यार्थी घालवतात आणि त्यांच्या पेपरमध्ये प्रश्न अटेम्प्ट होत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला 130 प्रश्नांना जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचं असेल तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरज आहे. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस कुठून आणि कशी फ्रीमध्ये करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर सेशन व्यवस्थितरित्या बघत चला. ओके, आता बघा, नंतर येतं स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर सिटिंग. ठीक आहे, स्क्वेअर म्हणजे चौकोनामध्ये काही लोक इनसाईड आउटसाईड, कॉर्नरला इनसाईड किंवा सेंटरमध्ये इनसाईड आणि कॉर्नरच्या आउटसाईड अशा पद्धतीचे एक स्क्वेअर बेस्ड अरेंजमेंट येतं, सिटिंग येतं. लिनियर किंवा लाईन अरेंजमेंटमध्ये एक टोटल नंबर ऑफ संख्या दिलेली असतात, किती की 8 व्यक्ती एका लाईनमध्ये बसलेले. ते उत्तरेकडे 2 करतात किंवा नॉर्थ फेस करतात, साऊथ फेस करतात. ठीक आहे, तुम्हाला एकदम मराठीमध्ये सांगतो पण जनरली इंग्लिशमध्ये येतात. नंतर काय? अनसर्टन लाईन अरेंजमेंट झालं. ठीक आहे, किंवा एका लाईनमध्ये किती व्यक्तींची संख्या हे आपल्याला शेवट फायनल बसल्यानंतर माहिती पडते. ओके, नंतर येतं पॅरलल रो आणि डबल लाईन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हा. पॅरलल रोचा खूप प्रश्न महत्त्वाचा आहे. यामध्ये काय असतं की काही व्यक्ती, ठीक आहे, 2 लाईनमध्ये बसलेले असतात. एक व्यक्ती जे आहे ते एका लाईनमध्ये एमध्ये बसले असतात, दुसऱ्या लाईनमध्ये बीमध्ये. ठीक आहे, उत्तरेकडे तोंड करणारी व्यक्ती हे बी लाईनमध्ये बसले असते आणि दक्षिणेकडे करणारे ए लाईनमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये काय विचारतात जनरली की कुठला कोणाला फेस करता. असे 5 व्यक्ती असतात, PQRS आणि ABCD. ठीक आहे, हा पॅरलल रो हा तर तुम्ही नक्कीच करून चला. मी तुम्हाला आजही सांगतो 5 क्वेश्चन यावरती ठरलेले आहेत म्हणजे आहेतच. ठीक आहे, तर इथे काय झालं बघा, 2 सेट हे सिटिंग अरेंजमेंटचे येतात आणि त्यावरती 10 प्रश्न म्हणजेच किती? 5 मार्क हे तुम्हाला इथे. तर तुम्ही विचार करून चला की इथे जे तुम्हाला 2 सेट आहे पझलचे, इथले 10 क्वेश्चन आणि हे 10 क्वेश्चन हे तुम्हाला 100% विचारण्यात येतील. ठीक आहे, आणि याची फ्रीमध्ये प्रॅक्टिस कुठून करायची हे सुद्धा तुम्हाला सांगतोय. ओके, नंतर येतो ऑर्डर अँड रँकिंग. ऑर्डर अँड रँकिंगमध्ये 2 ते 3 प्रश्न हे ठरलेले असतात. ठीक आहे, म्हणजेच काय की आपल्याकडे एक व्यक्ती आहे तो फ्रॉम स्टार्ट तो या नंबरवरती येतो. ठीक आहे, किंवा बॉटमपासून या नंबरवरती येतो, किंवा या ऑर्डर रँकिंगमध्ये दुसरे सुद्धा असतात. ठीक आहे, की प्रश्न असतात ज्यामध्ये कसं की एकाचं वजन बीपेक्षा जास्त आहे, एचं वजन बीपेक्षा जास्त आहे, ज्याचं वजन सीपेक्षा कमी आहे, आणि मग मधातच ते काय करतात, कुठल्या एका व्यक्तीचं आपल्याकडे वजन देण्यात येतं आणि नंतर त्याच्यापैकी खालील व्यक्ती असलेल्या त्याचं वजन किती आहे हे सुद्धा टॉपिक विचारतात. त्यामध्ये 2 ते 3 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. आणि नंतर येतं ऑड वन आउट किंवा मिसलेनियस, ज्यामध्ये फार 1 ते 2 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, तर हे सगळे 40 प्रश्नांचा ॲज इट इज एक्झामिनेशन पॅटर्न 2024 पर्यंत जो IBPSचा पॅटर्न आहे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता त्याची प्रॅक्टिस कुठून कराल तर बघा, आपल्याकडे टेलिग्राम चॅनल कॅपिट्यूटचं हे तुम्ही आजच जॉईन करून घ्या. ठीक आहे, आजच जॉईन करायला यासाठी सांगतो कारण की तुम्हाला यामध्ये आधी आपण अपलोड केलेल्या डेलीचे रिझनिंगचे म्हणजे रिझनिंग डेली प्रॅक्टिस क्वेश्चन हे तुम्हाला फ्रीमध्ये पोस्ट पाहावयास मिळेल आणि तुम्हाला याचे सोल्युशनसुद्धा तिथे मिळतीलच. ठीक आहे, तर बघा इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते. अशा प्रकारे आपण डेली फ्रीमध्ये रिझनिंगचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण पोस्ट करत असतो. त्यामध्ये तिथे तुम्हाला सोडायचं असतं. तर त्याची जी टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याला जॉईन करायचे आणि हे रोज तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, काही अडचण असल्यास तुम्ही मला विचारू शकता. ओके, आता हा झाला लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न. आता आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 20 टॉपिक कुठले तयार कराल हे तुम्हाला सांगतो. बघा, सर्वप्रथम येतं सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे, 7 ते 8 क्वेश्चन ठरलेले आहेत म्हणजे ठरलेले आहेतच. यासाठी तुम्हाला स्क्वेअर्स, क्यूब, ठीक आहे, डेसिमल पॉईंटचे मल्टिप्लिकेशन, बेसिक स्पीड मॅथ ज्याला आपण म्हणतो याची माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन 7 ते 8 क्वेश्चन मिनिमम येतातच. ठीक आहे, 6 क्वेश्चन कुठेच नाही गेले. ठीक आहे, विद्यार्थी इथे संभ्रमात असतात की ते प्रॉफिट अँड लॉस आणि इतर टॉपिक करतात. बरं, तुम्ही हे 7-8 टॉपिक केलं तर तुम्हाला 20 पैकी हेच प्रश्न तुम्हाला पाहावयास मिळेल मॅक्सिमम. नंतर येतं नंबर सिरीज. आता नंबर सिरीज कशी कोड करायची विद्यार्थ्यांना बरेच कन्फ्युजन असतं, पण आपण
ज्या प्रकारे आपण पॅटर्न्स मी तुम्हाला दिलेले आहेत, आपल्याकडे दिलेले आहेत, ते तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला नंबर सिरीजमध्ये 4 ते 5 क्वेश्चन नक्की पाहायला मिळेल. नंतर येतं क्वाड्रेटिक इक्वेशन, ठीक आहे, 4 ते 5 क्वेश्चन ठरलेले आहेत हमखास, आणि पर्सेंटेजवरती 1 ते 2 क्वेश्चन. आता बघा हेच सगळे टॉपिक्स, ठीक आहे, जनरली जवळपास 12 किंवा 13 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये प्रोव्हाइड करतात. ओके, हा झाला क्वांटिटेटिव्हचा. त्याच्यानंतर जे टॉपिक येतात त्यामध्ये येतात आपल्याकडे रेशियो अँड प्रपोर्शन, ज्यामध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. एजेस अँड ॲव्हरेज, अगेन इझी टॉपिक आहे, ठीक आहे. पार्टनरशिपवरती 1 ते 2 क्वेश्चन येतात. प्रॉफिट अँड लॉसवरती 1 क्वेश्चन येतात. टाईम अँड वर्क अँड पाईप्स अँड सिस्टमवरती 1 क्वेश्चन येतो. त्यासोबतच आपल्याकडे ट्रेन, टाईम, डिस्टन्स, स्पीडवरती 1 ते 2 क्वेश्चन. बोट्स अँड स्ट्रीमवरती 1 क्वेश्चन. सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्टवरती 1 क्वेश्चन. प्रॉबॅबिलिटीवरती 1 क्वेश्चन. परम्युटेशन अँड कम्प्युटेशनवरती 1 क्वेश्चन, ठीक आहे. मेन्सुरेशनवरती 1 क्वेश्चन. आणि त्यानंतर हमखास ठरलेले 5 क्वेश्चन जे आहेत हे डेटा इंटरप्रिटेशनवरती येतात. आता तुम्हाला समजायला आलं असेल की कुठले टॉपिक आपल्याला हे महत्त्वाचे आहेत. बघा, सर्वप्रथम झालं आपल्याकडे डेटा इंटरप्रिटेशन, त्यानंतर आपल्याकडे जे हे सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज आणि क्वाड्रेटिक इक्वेशन, हे टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थितरित्या कमीत कमी मी तुम्हाला सांगतो 20 पैकी 14 मार्क्स क्वेश्चन तरी तुम्हाला ॲक्युरेटली अटेम्प्ट करून देतील हे सगळे टॉपिक्स केल्यानंतर. ओके, तर एवढे सगळे तुम्हाला टॉपिक्स तुम्हाला तयार करायचे आहेत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये. ओके, हाच पॅटर्न आहे, एक्झॅक्ट हाच सेम पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. आता वळूया आपल्या मराठीच्या टॉपिककडे, ठीक आहे. तर मराठी नॉलेजमध्ये बघा 20 क्वेश्चन आहे. जरी तुम्हाला इझी वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगतो याचा पॅटर्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे काय की सर ग्रामर येतं का? नाही, ग्रामर येत नाही, पण ग्रामरच्या अंडरस्टँडिंगवरून तुम्हाला एरर बेस्ड क्वेश्चन हे तुम्हाला पाहायला मिळतं. आता ग्रामरमध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात बघा. वर्ण, संधी, शब्दांच्या जाती व त्याचे प्रकार, त्याच्यामध्ये 8 हे उपप्रकार असतात. लिंग, वचन, काळ, प्रयोग, समास, भाषेचे अलंकार, वाक्याचे प्रकार, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरामचिन्हे, म्हणी व वाक्यप्रचार, विभक्ती व त्यांचे प्रकार, दुसऱ्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आणि जोड शब्द. तर हा ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे. हे तुम्हाला एकदाच पाहायचं आहे, बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला माहिती करायचं आहे. ओके, तर त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे 1 क्वेश्चन ठरलेले आहेतच. हा पॅटर्न हे तुम्हाला बेसिक अवेअरनेस असून त्याच्यानंतर जो एक्झॅक्ट IBPS पॅटर्न आहे हा मी तुम्हाला इथे सांगतोय, ज्यामध्ये 20 क्वेश्चनपैकी कसं तुम्हाला बायफर्केशन किंवा कसं डिव्हिजन हे करण्यात आलेलं आहे. तर बघा, रिडिंग कॉम्प्रेन्शन, ठीक आहे, उतारावरील प्रश्न, यामध्ये 5 प्रश्न हे ठरले असतात. बघा, असाच पॅटर्न येतो. हा जो मी ब्लू कलरमध्ये दिलेला हा इम्पॉर्टंट आहे. नंतर येतं एरर बेस्ड क्वेश्चन, ज्यामध्ये हे या बेसिक ग्रामरच्या अंडरस्टँडिंगवरती एररचे क्वेश्चन येतात 5 ते 10 क्वेश्चन. नंतर येतं शफलिंग बेस्ड क्वेश्चन. शफलिंग म्हणजे काय? आपल्याकडे 5 ते 6 लाईन दिलेले असतात मराठीमध्ये आणि त्याचा प्रॉपर सिक्वेन्स लावायला असतो, रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्स ज्याला आपण म्हणतो. हा झाला एक्झॅक्ट IBPS पॅटर्न, ठीक आहे. समजायला आलं. हा होता कंप्लीट तुमचा डिटेल ॲनालिसिस या महाडिस्कॉम ज्युनियर असिस्टंटच्या एक्झामिनेशनसाठी. आणि याच पद्धतीने जर तुम्ही फॉलो केला, ठीक आहे, तर तुम्हाला 80 प्रश्नांचा जो तयारी आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहायला मिळेल, ठीक आहे. अजूनही काही मदत लागल्यास तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप नंबरवरती विचारू शकता. आता बघा, या सर्व इम्पॉर्टंट टॉपिकची तयारी तुम्ही आमच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या कोर्समध्ये करू शकता, जो एक 50+ आवर्सचा एक कंप्लीट व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी हे तिन्ही विषय एकाच कोर्समध्ये, या कंप्लीट नॉन टेक्निकल कोर्समध्ये पाहायला मिळेल, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला रिव्हिजन आणि प्रॅक्टिससाठी ईबुकसुद्धा मिळेल. ओके, आणि हा कोर्सला तुम्ही अनलिमिटेड टाइम्स 24/7 हे वॉच करू शकता. आता यासाठी म्हणून नुकताच आम्ही लॉन्च केलेलं, तर त्यासाठी आम्ही एक नवीन लिमिटेड पिरियड कुपन जो आहे 60% ऑफचा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सहसा तुम्हाला माहिती आहे एक 30 ते 40% आपण जनरली सूट देत असतो, पण या कोर्समध्ये मात्र तुम्हाला फ्लॅट 60% ऑफ मिळेल काही लिमिटेड कालावधीसाठीच. त्यासाठी कुपन कोड कुठला वापरायचा आहे? JA60 हा कुपन कोड वापरून तुम्ही या कोर्सला आजच जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला कॅपिट्यूडचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, ठीक आहे. आणि जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सॲप करावं लागेल, तुम्हाला आयफोनची सुद्धा लिंक देईल. जर तुम्ही अँड्रॉइड वापरत असाल तर तुम्ही त्याची लिंक जी आहे कॅपिट्यूड्सला एक तर तुम्ही सर्च करू शकता, किंवा त्याची लिंक जी आहे डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करून त्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. पेड कोर्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही याला पाहू शकता, ठीक आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हा कंप्लीट रेकॉर्डेड कोर्स आहे, तर तुम्हाला कुठल्याही टॉपिक कुठल्याही क्षणी पाहता येईल. आणि जो सिलेबस मात्र दिलेला आहे त्या सिलेबसला फॉलो करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला 80 प्रश्नांची तयारी हे ॲक्युरेटली तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवरती करता येईल, बरोबर आहे. या कुपन कोडला वापरा बाय नाववरती क्लिक केल्यानंतर, जेणेकरून तुम्हाला 60%चा हा ऑफरचा फायदा तुम्हाला घेण्यात येईल. कुठलीही अडचण असल्यास या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला वेळोवेळी मदत करेल आणि गाईडसुद्धा करेल या 80 प्रश्नांची तयारी करण्यासाठी, ठीक आहे. हा सेशन आवडल्यास तुमच्या मित्रांना सुद्धा पोहोचवा आणि आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलला मात्र कनेक्टेड राहा, जेणेकरून तुम्हाला फ्री डेली रिझनिंगचे प्रॅक्टिस क्वेश्चन वेळोवेळी मिळेल आणि कुठली अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट गाईज. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.